राम राम मंडळी, सोलो ट्रिप सिरीजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सकाळी सकाळी सरदार पाटणकरांची रूम सोडून मी निघालो दिल्लीचं एक असं ठिकाण एक्सप्लोअर करायला जिथे आपण शक्यतो जाणं टाळतो. उन्हाचा पारा 40च्या पुढे गेला होता म्हणून चहाच्या ऐवजी इलेक्ट्रोलाइट पिऊन दिवसाची सुरुवात केली आणि रॅपिडो बाईक बोलवून आपला पुढचा प्रवास चालू केला. पुण्यात गाडी चालवताना सुद्धा हेल्मेटचा वापर न करणारे आपण दिल्लीमध्ये येऊन मागे बसून सुद्धा हेल्मेट घालून देशभक्तीचं प्रदर्शन करत होतो. चायला असे मोठे आणि चकचकीत रस्ते असतील तर पुणेकर कारमध्ये सुद्धा हेल्मेट घालून नियमांचं पालन करतील ना राव. दिल्ली शहराच्या तापमानाला आणि पोल्युशनला वैतागून बापूजी त्यांच्या टीमला सांगत होते खेड्याकडे चला. शेवटी आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजेच प्रधानमंत्री संग्रहालय बघायला. इथे आत गेल्या गेल्या सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतं ते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा पूर्णकृती मेनाचा पुतळा. हे म्युझियम म्हणजे पंडित नेहरू यांचं निवासस्थान होतं, ज्यामुळे इकडे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला जवळून घेता येते. हा आहे डिजिटल अल्बम, ज्यामध्ये प्रत्येक पेजवर एक QR कोड आहे, जो स्कॅन झाला की वरून प्रोजेक्टरने त्यांचे जुने फोटो आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात भारी म्हणजे त्यांची स्टडी रूम, जिथे त्यांची चेअर, टेलिफोन, पुस्तकं आहे तशी संग्रहित करून ठेवलेली पाहायला मिळतील. भारताचे आत्तापर्यंतचे सगळ्या पंतप्रधानांबद्दलची माहिती नव्या बिल्डिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॉरिडॉरमधून चालत असताना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रत्येक वर्षात ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात त्यांची माहिती इकडे आपल्याला बघायला मिळू शकते. जसं मिल्खा सिंग यांनी मिळवलेलं मेडल आणि इस्रोची स्थापना. आता येते ते म्हणजे आपल्या देशाचा अभिमान असणारी इंडियन आर्मी. या रूममध्ये एक 4D फिल्म बघायला मिळते, ज्यामध्ये बॅटलफील्डवरती असण्याचा एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतो. लहान मुलांना नक्की दाखवावा असा हा जबराट अनुभव. अक्षरशः पुढे उडणारं पाणी आपल्या अंगावर येतंय की काय असा अनुभव आपल्याला इकडे बघायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की इकडे एकदा अवश्य भेट द्या. शेवटी आपल्याला आपल्या आवडत्या पंतप्रधानांची साईन असलेला एक लेटर आपल्याला इकडे प्रिंट करून मिळतं. मी आयरन लेडी इंदिरा गांधी यांची सही असलेलं लेटर घेतलं. दिल्लीचा हा व्लॉग इथेच संपला. पुढे एक सरप्राईज लोकेशन घेऊन येतोय. तोपर्यंत नक्की फॉलो करा, लाईक करा आणि आपलं सजेशन कमेंट बॉक्समध्ये टाका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.